आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आर्वी गावाजवळ पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा महाकाय फास वाहन चालकांच्या गळ्यात पडला आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, मात्र कामाचा वेग पाहता नागरिकांचा संयम संपत चालला आहे. दररोज तासनतास वाहनांच्या रांगा लागतात. शेकडो चारचाकी, ट्रक, बस आणि दुचाकी या कोंडीत अडकून पडतात. रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नाही. आपत्कालीन सेवाही खोळंबतात. टोल मात्र नियमित घेतला जातो. मग सुविधा कुठे आहेत? सुरक्षित पर्यायी रस्ता कुठे आहे? वाहतूक नियोजन कुठे आहे? पर्यायी रस्त्यांची अवस्था म्हणजे जणू जंगल सफारीच. धूळ, खड्डे आणि चिखलाचा सामना करत वाहन चालक प्रवास करत आहेत. ही परिस्थिती 1-2 दिवसांची नाही, गेल्या वर्षभरापासून नागरिकांचा हा संघर्ष सुरू आहे. मग संबंधित यंत्रणा नेमके काय करत आहे? कामाचा वेग इतका संत का? कंत्राटदाराला जबाबदार कोण धरणार? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने पाहत आहेत का, की फक्त कागदोपत्री काम सुरू असल्याचे दाखवले जात आहे? दररोज हजारो वाहन चालक त्रास सहन करत आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून विद्यार्थी वेळेवर पोहोचत नाहीत. नोकरीवर जाणाऱ्यांची दमछाक होते. रुग्णांचे हाल होतात. अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही ठोस उपाययोजना दिसत नाही. टोल भरणाऱ्या नागरिकांना चांगला रस्ता मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र येथे अधिकाराऐवजी त्रासच पदरी पडतो. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाने आता जागे होण्याची वेळ आली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना व्हायलाच हव्यात. कामाचा वेग वाढवला पाहिजे. पर्यायी रस्ता सुरक्षित केला पाहिजे. वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले पाहिजेत. नागरिकांना केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम हवे. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. दोषी आढळल्यास कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग हा नागरिकांच्या सुविधेसाठी आहे, नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासाठी नाही. आर्वीजवळील ही वाहतूक कोंडी आता गंभीर प्रश्न बनले आहे. यावर तातडीने निर्णय न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रश्न एकच आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदार नागरिकांना दिलासा कधी देणार? आर्वीकर आणि वाहन चालकांची या वाहतूक कोंडीतून सुटका नेमकी कधी होणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजय पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे.